हॅलो स्टुडंट्स, युनिट नंबर 5 डेटाबेस सिक्युरिटी अँड ट्रान्झॅक्शन प्रोसेसिंग आपण लास्ट लेक्चरला सुरू केला होता आणि आता आपण याचा जो सेकंड लेक्चर आहे त्याच्याकडे जाऊ. तो सेकंड लेक्चर आपण सुरू करू. त्या सेकंड लेक्चरमध्ये आपल्याला क्रिएटिंग युजर, डिलीटिंग युजर, अल्टरिंग युजर ह्या ज्या कमांड्स आहेत त्या आपल्याला बघायच्या आहेत. सो लेक्चर नंबर 2 आपण स्टार्ट करू. सो लेक्चर नंबर 2 मध्ये क्रिएटिंग, अल्टरिंग अँड डिलीटिंग युजर आपण बघणार आहोत. त्याचबरोबर त्याचे जे काही युजरचे प्रिव्हिलेजेस आहेत ते पण आपण यामध्ये बघणार आहोत. सो फर्स्ट पॉईंट इज द क्रिएटिंग युजर. बघा, आपल्याला ज्यावेळेस आपण डेटाबेस यूज करतो त्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या टाईपचे युजर्स आपण बघितले, तर असे वेगवेगळे युजर्स आपल्याला क्रिएट करावे लागतात. तर युजर क्रिएट करताना युजरचं नाव आणि त्याला एक पासवर्ड देणं गरजेचं असतं. सो जो काही युजर आहे तो युजर क्रिएट करून आपण डेटाबेसला ॲक्सेस जी लेवल आहे ती देऊ शकतो. ॲक्सेस लेवल आपण ठरवू शकतो. सो त्यासाठी आपल्याला युजर क्रिएट करणं गरजेचं असतं. तर त्यामध्ये जी त्याचा सिंटॅक्स आहे तो आपण क्रिएटिंग युजरचा बघू. क्रिएटिंग युजर, तर सिंटॅक्स आहे त्याचा क्रिएट युजर, युजर नेम आयडेंटिफाय बाय पासवर्ड. मीन्स क्रिएट युजर ही जी कमांड आहे त्यानंतर युजर नेम आपल्याला द्यायचा आहे, आयडेंटिफाय बाय हा कीवर्ड आहे आणि त्यानंतर आपल्याला पासवर्ड त्या युजरला द्यायचा आहे. सो क्रिएट युजर, आपण बघा एक्झाम्पल, क्रिएट युजर DMS नावाचा आपण युजर क्रिएट करतोय. आयडेंटिफाईड बाय पासवर्ड, आयडेंटिफाईड बाय साईराम, दॅट इज द साईराम इज द पासवर्ड. सो युजर नेम इज द DMS अँड द पासवर्ड इज द साईराम. अशा प्रकारचे कमांड आपण एक्झिक्यूट केल्यानंतर आपल्याला DMS नावाचं एक एक्झिक्यूट क्रिएट होईल आणि त्याला पासवर्ड असेल साईराम. त्यानंतर असा जो काही युजर क्रिएट केला आहे आपण, ह्या युजरला जर आपल्याला पासवर्ड चेंज करायचा असेल तर त्याला आपण अल्टर युजर ही कमांड यूज करतो. सो त्यासाठी आहे अल्टर युजर, युजर नेम आयडेंटिफाईड बाय आणि जो काही नवीन पासवर्ड आपल्याला द्यायचा तो पासवर्ड. सो त्याचं एक एक्झाम्पल पुन्हा आपण घेऊ. अल्टर युजर DMS. आता जो आपण DMS नावाचा युजर क्रिएट केला आहे त्याला जो साईराम पासवर्ड दिला आहे तर तोच आपण अल्टर करतोय साईराम 123. सो अल्टर युजर DMS आयडेंटिफाईड बाय साईराम 123, म्हणजे आपण जो साईराम पासवर्ड दिला होता त्याचा साईराम 123 आपण केलेला आहे. सो अशा पद्धतीने आपण युजरला अल्टर पण करू शकतो. आणि जो युजर आपण क्रिएट केला त्या युजरला जर आपल्याला डिलीट जर करायचं असेल तर त्यासाठीचा जो सिंटॅक्स आहे तो आहे ड्रॉप युजर, युजर नेम अँड द कॅस्केड. आता ड्रॉप युजर, युजर नेम म्हणजे सपोज आता ड्रॉप युजर DMS हा आपण युजर ड्रॉप करतो आणि कॅस्केड म्हणजे काय, तर ह्या DMS युजरच्या अंडर जे काय टेबल्स, डेटाबेसेस जे असतील ते सर्व पण काय होतील, डिलीट होऊन जातील. म्हणजे हा युजर डिलीट जर झाला तर आपण जर कॅस्केड हा जर दिला, कॅस्केड दिल्यानंतर त्याच्या अंडरचे जे काय टेबल्स वगैरे असतील ते पण डिलीट होऊन जातील. जर आपल्याला टेबल ॲज इट इज रिमेन ठेवायचे असतील तर कॅस्केड हे ऑप्शन आपल्याला द्यायचं नाही. ओके. सो अशा पद्धतीने आपण युजर क्रिएट करू शकतो, अल्टर करू शकतो आणि युजर डिलीट करू शकतो. ओके. तर आता आपण हे जे काही युजर्स आहे, युजर कसा क्रिएट करायचा हे प्रॅक्टिकली आपण ओरेकलचा जो डेटाबेस आहे आपला त्याच्यामध्ये बघू. बघा, इथं ओरेकलचा मी डेटाबेस सुरू केला आहे आणि याच्यामध्ये आता आपण क्रिएट युजर जो आहे ती कमांड आपण टाईप करू. क्रिएट युजर DMS आयडेंटिफाईड बाय पासवर्ड साईराम. ओके, अशी मी कमांड या ठिकाणी टाकली. तर आता आपण बघू याचं आउटपुट काय येतं इथे. बघा, हे स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर आपल्याला दिसतं SQL स्टेटमेंट प्रोसेस आणि याचा आउटपुट आला युजर क्रिएटेड. सो युजर क्रिएट झाला DMS नावाचा आणि जो की आपण आयडेंटिफाईड बाय पासवर्ड म्हणजे साईराम त्याला पासवर्ड दिले. बघा, आता इथं आपल्याला जे युजर दिसते, युजर सिस्टीम, इथं सिस्टीम युजर आपल्याला दिसतोय. तर आता आपण ह्याला लॉग आउट करतो मी. बघा, हा युजर लॉग आउट करून आपण जो DMS नावाचा युजर जो आहे तो क्रिएट केलेला आहे तो क्रिएट झाला की नाही ते आपल्याला चेक करायचं आहे. तर ते चेक करण्यासाठी आपण याला, ह्या मी जो सिस्टीम युजर होता तो लॉग आउट केला आहे. आता मी पुन्हा लॉग इन करतो. बघा, लॉग इन केल्यानंतर आपल्याला हा जो काय DMS नावाचा युजर आहे त्या DMS नावाच्या युजरने आपल्याला आता लॉग इन करायचं आहे. बघा, DMS आणि पासवर्ड आपण त्याला दिला होता साईराम. सो आपण साईराम नावाचा आपण त्याला पासवर्ड देऊ. मग आता मी लॉग इन करतोय. लॉग इन केल्यानंतर आपल्याला DMS नावाच्या युजरनी आपल्याला लॉग इन झालेलं दिसणार आहे. बघा, आपला युजर जो आहे, बघा इथं युजर जे आहे, युजर तुम्हाला इथं DMS असं दिसतंय. सो DMS नावाचा युजर जो आहे तो आपला क्रिएट झालेला आहे. अशा पद्धतीने आपण काय करू शकतो की युजर, नवीन युजर क्रिएट करू शकतो आणि आपल्या डेटाबेसला ॲक्सेस देण्यासाठी त्याला वेगवेगळे प्रिव्हिलेजेस देऊ शकतो. आता ते प्रिव्हिलेजेस कसे द्यायचे ते आपण नेक्स्ट लेक्चर्समध्ये बघणारच आहोत. सो आता हे झालं आपलं. आता आपण बघितलं युजर कसा क्रिएट करायचा ते. त्यानंतर आहे अल्टर युजर, जे की आताच मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने
सेम कमांड तुम्ही रन करून जसे आता आपण क्रिएट युजरची केली त्याच पद्धतीने अल्टर युजरची कमांड रन करून तुम्ही त्या युजरचा पासवर्ड चेंज करू शकता. बघूया आपण सेम ही जी कमांड आहे तीच कमांड आपण रन करू अल्टर युजरची. बघा हे जे सर्व ऑपरेशन्स आपण करतो हे सर्व ऑपरेशन्स आपण सिस्टीम युजरमधून करतो आहे. जो सिस्टीम युजर असतो तर त्या सिस्टीम युजरमधून आपण हे करतो आहे. तर आता दुसरी जी कमांड होती आपली अल्टरची, अल्टर युजर DMS आयडेंटिफाईड बाय साईराम 123 आपण हा त्याला पासवर्ड दिलेला आहे. ठीक आहे. आता मी युजर हा अल्टर करतो. बघा युजर अल्टर. आणि आता जर आपण मग जसं आधी चेक केलं की जर युजर क्रिएट झाला तर तो याला लॉग आउट करून आपण तो युजरनी आणि ह्या पासवर्डनी काय करू शकतो, लॉग इन आपण त्याला करू शकतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने ह्या सर्व कमांड्स होत्या. त्यानंतर ड्रॉप युजरची आहे. तर आता ड्रॉप युजरची कमांड पण आपण रन करून दाखवतो मी तुम्हाला. बघा ड्रॉप युजर DMS. आता या युजरच्या अंडर आपण कोणते टेबल वगैरे क्रिएट केले नाही जर असते तरी तर आपण तर ते जर डिलीट करायचं असतं इकडे आपल्याला DMS नंतर कॅस्केड हे देणं गरजेचं असतं आपल्याला. आता आपण टेबल क्रिएट केलेलं नाही सो युजर हा ड्रॉप होऊन जाईल. आता स्टेटमेंट एक्झिक्यूट झाल्यानंतर आपल्याला युजर ड्रॉप असं जे काय आउटपुट आहे ते आउटपुट आपल्याला या ठिकाणी दिसणार आहे. तर अशा पद्धतीने आपण क्रिएट अल्टर आणि युजर ड्रॉप करू शकतो डेटाबेसमध्ये. त्यानंतरचा जो आपला नेक्स्ट पॉईंट आहे तो आहे आपल्याला प्रिव्हिलेजेस डेटाबेसचे कोणते आहेत ते बघायचे आहेत. ते पण आपण यानंतर बघणारच आहोत. ठीक आहे. बघा इथं आपल्याला आउटपुट दिसेल युजर ड्रॉप. सो अशा पद्धतीने आपण क्रिएट अल्टर आणि ड्रॉप युजर करू शकतो. ठीक आहे. ठीक आहे. त्यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट आहे आपला डेटाबेस प्रिव्हिलेजेस. सो प्रिव्हिलेजेस डिफाईन द ॲक्सेस राईट टू द डेटाबेस युजर्स ऑन द डेटाबेस ऑब्जेक्ट्स. दे आर ऑल्सो डिफाईन द राईट्स टू रन अ SQL स्टेटमेंट ऑर PLSQL पॅकेज. सो प्रिव्हिलेजेस म्हणजे काय की जे काय ॲक्सेस आहेत ॲक्सेस डेटाबेसला क्रिएट असेल ड्रॉप असेल अशा वेगवेगळे ॲक्सेस आपण डेटाबेसला देऊ शकतो ते वेगवेगळ्या युजरला. जसं आता आपण युजर कसा क्रिएट करायचं हे शिकलो तर असे वेगवेगळे युजर क्रिएट करून त्यांना वेगवेगळे ॲक्सेस आपण देऊ शकतो. त्यालाच आपण डेटाबेस प्रिव्हिलेजेस असं म्हणतो. त्यामध्ये SQL स्टेटमेंट रन करण्यापासून तर PLSQL पॅकेजेस जे आहेत ते रन करण्यापर्यंत असे सर्व ॲक्सेस आपण देऊ शकतो. त्यामध्ये बघा पहिला जो प्रिव्हिलेजेस आहे डेटाबेस प्रिव्हिलेज तो आहे ऑल प्रिव्हिलेजेस. ऑल प्रिव्हिलेजेस म्हणजे सर्व ॲक्सेस भेटून जाईल त्याला. क्रिएट ड्रॉप डिलीट इन्सर्ट सिलेक्ट अपडेट ग्रँट रिवोक हे सर्व ॲक्सेस त्याला भेटून जातील. त्यानंतर क्रिएट मीन क्रिएट टेबल, ड्रॉप टेबल, डिलीट टेबल, इन्सर्ट रेकॉर्ड्स इन द टेबल, सिलेक्ट स्टेटमेंट असेल, अपडेट स्टेटमेंट असेल, ग्रँट आणि रिवोक ह्या ज्या सर्व ज्या कमांड्स आहेत ह्या तो युजर काय करू शकतो, सिस्टीम युजर एखाद्या युजरला देऊ शकतो. यामध्ये काही पर्टिक्युलर प्रिव्हिलेजेस पण देऊ शकतो किंवा सर्वच्या सर्व आपण देऊ शकतो. असे डेटाबेसला प्रिव्हिलेजेस आहेत. सपोज एखादा युजर असेल त्याला फक्त आपल्याला रेकॉर्ड इन्सर्ट करण्याचा साठीचा राईट ठेवायचा आहे तर त्याला फक्त आपण इन्सर्ट हा प्रिव्हिलेजेस देणार. एखाद्याला फक्त शो करण्याचा म्हणजे डेटाबेस रिट्राईव्ह करण्याचा पाहिजे असेल तर त्याला फक्त आपण सिलेक्ट हा प्रिव्हिलेजेस देऊ शकतो. अशा वेगवेगळ्या टाईपचे प्रिव्हिलेजेस आपण युजरला वेगवेगळ्या डेटाबेसवरती देऊ शकतो. त्यानंतर काही त्याच्यामध्ये सिस्टीम प्रिव्हिलेजेस आहेत. बघा इट अलाउज अ युजर टू परफॉर्म ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन इज द डेटाबेस. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन्स मीन्स काय की ज्या हाय लेवलच्या अथॉरिटीज असतात त्या. तर त्यामध्ये कोणते कोणते प्रिव्हिलेजेस येतात बघा. क्रिएट डेटाबेस म्हणजे डेटाबेस क्रिएट करणं, प्रोसिजर क्रिएट करणं, व्ह्यू क्रिएट करणं, डेटाबेसचा बॅकअप घेणं, त्यानंतर टेबल क्रिएट करणं, ट्रिगर क्रिएट करणं आणि एक्झिक्यूट करणं, प्रोसिजर एक्झिक्यूट करणं. या सर्व ज्या प्रिव्हिलेजेस आहेत त्या सिस्टीम प्रिव्हिलेजेसमध्ये येतात. या सिस्टीम युजरला प्रिव्हिलेजेस हा देऊ शकतो किंवा त्या प्रिव्हिलेजेस सिस्टीम लेवलच्या किंवा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लेवलच्या ह्याच्या प्रिव्हिलेजेस असतात. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲक्शन्स आपण ज्याला म्हणतो. त्यानंतर आहे ऑब्जेक्टिव्ह प्रिव्हिलेजेस. आता ऑब्जेक्टिव्ह प्रिव्हिलेजेसमध्ये काय येतं बघा की ऑब्जेक्टिव्ह प्रिव्हिलेजेस म्हणजे एखादा प्रोजेक्ट असेल त्या प्रोजेक्टचा ओनर असेल तर त्याचे जे काय प्रिव्हिलेजेस असतात ते येतात बघा. ऑब्जेक्टिव्ह प्रिव्हिलेजेस अलाउ फॉर द यूज ऑफ सर्टन ऑपरेशन्स डेटाबेस ऑब्जेक्ट्स ॲज ऑथराइज बाय अनदर युजर. म्हणजे एक युजर असेल तो एक युजरकडून दुसऱ्या युजरला जर काही परमिशन्स द्यायचे असतील एखाद्या प्रोजेक्टवरती किंवा एखाद्या डेटाबेसवरती तर ते जे प्रिव्हिलेजेस असतात त्याला आपण ऑब्जेक्टिव्ह प्रिव्हिलेजेस म्हणतो. बघा त्याच्यामध्ये कोणते कोणते आहेत. द ओनर ऑफ द प्रोजेक्ट म्हणजे जो काही स्वतः तो प्रोजेक्ट किंवा डेटाबेस क्रिएट करतो त्याचा ॲक्सेस असेल.
द ओनर ऑफ द स्केमा इन विच द ऑब्जेक्ट इज लोकेटेड. जो काय ओनर आहे ज्याच्याकडे डेटाबेस डिझाईन असेल त्याच्याकडे जे काय ऑब्जेक्ट म्हणजे त्याच्यामध्ये टेबल येईल, एखादं फंक्शन येईल, प्रोसिजर, हे सर्व ऑब्जेक्ट त्याच्यावरचे ॲक्सेस असतील. युजर टू हुम द ओनर ऑफ द ऑब्जेक्ट हॅज ग्रांटेड द प्रिव्हिलेज. एखादा युजर ज्याला त्या डेटाबेसचा ओनर ॲक्सेस देतोय. एखादा युजर दुसरं बघू आपण युजर टू हुम द पॅरेंट स्केमा हॅज ग्रांटेड द प्रिव्हिलेजेस. जे काय स्केमाचा डिझाईन असेल त्याला पॅरेंट स्केमाचा जो एखाद्या दुसऱ्या युजरला ॲक्सेस, असे 4 ऑब्जेक्ट म्हणजे एकदा प्रोजेक्टचा ओनर किंवा डेटाबेसचा ओनर, त्याचा डिझायनिंगचा ओनर असेल ज्याच्याकडे टेबल, फंक्शन्स, प्रोसिजर वगैरे असेल, आणि तिसरं म्हणजे एखादा युजर असेल ज्याला प्रिव्हिलेजेस देता आहे तो त्या प्रोजेक्टचा ओनर, आणि चौथा जो असेल त्या डिझाईनवरती एखाद्या युजरला आपण ॲक्सेस देतो. असे हे ऑब्जेक्टिव्ह प्रिव्हिलेजेस असतील. ओके. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे ग्रँट अँड रिवोक द प्रिव्हिलेजेस. म्हणजे आता आपण जे काय प्रिव्हिलेजेस बघितले ज्याच्यामध्ये आपण बघितलं की काही डेटाबेस प्रिव्हिलेजेस, याच्यामध्ये ऑल प्रिव्हिलेजेस, क्रिएट, ड्रॉप, डिलीट, इन्सर्ट, सिलेक्ट, अपडेट, ग्रँट अँड रिवोक. त्यानंतर आपण बघितले सिस्टीम प्रिव्हिलेजेस, क्रिएट डेटाबेस, प्रोसिजर, व्ह्यू डेटाबेस, बॅकअप डेटाबेस, क्रिएट टेबल, क्रिएट ट्रिगर, एक्झिक्यूट, आणि हे ऑब्जेक्टिव्ह. तर आता हे जे काही प्रिव्हिलेजेस आहे एखाद्या युजरला कसे द्यायचे, तर ते युजरला देण्यासाठी 2 कमांड आहेत. त्याच्यामध्ये पहिली जी आहे ती आहे ग्रँट आणि दुसरी आहे रिवोक. ग्रँट युजरला प्रिव्हिलेजेस राईट देण्यासाठी, आणि दुसरी जी आहे रिवोक ती युजरकडून पुन्हा दिलेले ॲक्सेस घेण्यासाठी. तर त्यासाठी आहे रिवोक. सो ची प्रिव्हिलेज जर द्यायची असतील तर त्यासाठीचा सिंटॅक्स आपण बघा. ग्रँट, सिलेक्ट, इन्सर्ट, अपडेट, डिलीट ऑन अ टेबल नेम टू युजर नेम. म्हणजे ग्रँट हा कीवर्ड वापरायचा आहे. त्यानंतर जे प्रिव्हिलेजेस आपल्याला द्यायचे ते प्रिव्हिलेजचे नाव टाकायचे. त्यानंतरची जी लास्टची जी कमांड आहे ग्रँट ऑल प्रिव्हिलेजेस टू युजर. म्हणजे युजरला जर सर्वचे सर्व प्रिव्हिलेज आपल्याला एक सोबत जर देऊन टाकायचे असेल, म्हणजे एक असे इन्सर्ट, अपडेट, डिलीट, किंवा आपण हे जे आता बघितलं सिलेक्ट, इन्सर्ट, अपडेट, डिलीट, यामधले आपल्याला फक्त इन्सर्टचं द्यायचं असेल तर त्या ठिकाणी फक्त आपण इन्सर्ट पण घेऊ शकतो. फक्त अपडेटचं द्यायचं असेल फक्त अपडेट पण घेऊ शकतो. प्रिव्हिलेजेस देऊ पण शकतो, ग्रँट पण करू शकतो, आणि पुन्हा रिवोक पण करू शकतो. पण जर आपल्याला सर्वचे सर्व प्रिव्हिलेजेस ऑल डेटाबेसवरती द्यायचे असेल तर त्यासाठी कमांड आहे ग्रँटिंग ऑल प्रिव्हिलेजेस टू द युजर. बघा त्याच्यामध्ये आहे ग्रँट ऑल प्रिव्हिलेजेस ऑन स्टार टू द युजर नेम. स्टार म्हणजे सर्वच्या सर्व टेबलवरती त्या युजरला परमिशन भेटून जाईल. अशा पद्धतीने ग्रँट अँड रिवोकच्या ज्या कमांड्स आहेत त्या आहेत. आता ह्या ज्या कमांड्स आहेत त्या आपण डेटाबेसमध्ये एक्झिक्यूट